चला आज मी तुम्हाला इथं इडली आणि सांबार बनवून दाखवत आहे। त्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली। ती चांगली छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता 5-6 तास भिजून द्यायचे। बघा आता 5-6 तास भिजून झाले। तर उडदाची डाळ अगोदर मिक्सरमधून वाटून घ्यायची, नंतर तांदूळ वाटून घ्यायची। हे बघा डाळ चांगली वाटून घेतली, मस्त बारीक रवाळ। आता तांदूळ वाटून घेऊ। हे एकामध्ये चांगलं मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता तांदूळ वाटून घेते। तांदूळसुद्धा असेच बारीक चांगले दळून घेतलेत बघा तुम्ही। आणि ते सुद्धा दोन्ही आता चांगले एकदम मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं चांगलं। आणि एक रात्रभर आता हे बघा मी तुम्हाला दाखवते पुढे। मस्त फेटून झाले आता हे चांगलं। झाकून ठेवून मी एका पातेल्यामध्ये एक हा कपडा ठेवला आहे, त्या कपड्यामध्ये हे पातेलं ठेवलं आहे, ते झाकून परत वर त्याच्यावर एक झाकण ठेवलं आणि रात्रभर असंच ठेवून दिलं। सकाळी बघा हे पीठ किती मस्त फुलून आलेलं आहे। आता तुम्हाला मी याच्या इडल्या बनवून दाखवते। आता इडली पात्र घ्यायचं आणि इडली पात्रामध्ये असं लिंबू टाकलं, मी पाणी टाकलं, त्याला छान उकळी आली की तोपर्यंत इडली पात्राच्या भांड्याला हे गॅसवर ठेवले। आता हे इडली पात्राच्या भांड्याला साच्याला सगळ्याला तेल लावून त्याच्यात पीठ हे टाकायचं, सगळं पीठ मस्त पीठ चौकून टाकून व्यवस्थित सगळे 4 भांडे आहेत माझ्याकडं, सगळ्याच्यात टाकून मी आता हे 10 मिनटं इडली शिजून घ्यायची। अशा पद्धतीने करा तुम्ही, इडली खूप छान होते। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा तुम्ही इडल्या किती छान फुगलेल्या आहेत। आता तुम्हाला मी तुरीच्या डाळीचं हे सांबार दाखवत आहे। डाळ घेतलेली आहे मी, डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यामध्ये थोडं तेल आणि हळद टाकली। आता कुकरला 2-3 शिट्ट्या मारून घेऊ। डाळ चांगली शिजली, चिंच भिजवून घेतली, कांदा, टमाटर, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सांबार मसाला, कढीपत्ता, थोडा सांबारी मसाला, मिरची पावडर। आता फोडणी करून घेऊ। जिरे मोहरे फोडणीला टाकल्या, ते मिरच्या पण टाकल्या, ते कांदा टाकून टोमॅटो टाकून मसाले सगळे टाकून छान परतून घेतलेत आणि चिंचाचं पाणी पण त्याच्यात टाकले आणि मस्त पाणी टाकून व्यवस्थित हा सांबार मसाला पण थोडा टाकून घ्यायचा। सांबार मसाल्याने चव छान लागते। हे शेंगा शेवग्याच्या मी बाजूला शिजवून घेतल्या होत्या, त्या आता वरणात सोडून दिल्या। झाला आपला इडल्या आणि सांबार तयार। आवडली रेसिपी तर लाईक करा, कमेंट करा। बघा किती छान पांढऱ्या शुभ्र इडल्या झालेल्या आहेत। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय।